सर्वांना नमस्कार. तर दादाची मुलं रात्रीच त्यांच्या मामाच्या गावावरून आलेली आहेत. तर आल्यानंतर त्यांना अजिबात त्यांच्या इकडे करमत नाही. ते आले की लगेच आजीबाबाकडे येतात, कारण आम्ही आलेले असताना आहे ना, शुभ्राला आणि सईला खूप आवडतं एकत्र राहायला. तर दोघीजणी आईने कपडे धुतलेत, ते वाळत टाकण्यासाठी चाललेले आहेत गच्चीवर, कारण आता दोघी पण मोठ्या झाल्या आहेत, म्हणजे आईच्या हाताखाली काम करू शकतात एवढ्या आहेत. तर त्यानंतर दारावर आलेले होते हे ब्लँकेट. तर 2-3 ब्लँकेट घेतलेत पप्पांनी. तर त्यातलं मी फक्त एकच तुम्हाला दाखवते आहे. तर हे असं छान मोठ्या साईजमध्ये आहे. तर कितीपर्यंत पडायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवाल. तर त्यानंतर आलेली होती चक्षुता, कारण त्यांना उद्या सकाळीच जायचं होतं पुण्याला. तर त्या दिवशी आम्हाला बोलता आलेलं नव्हतं, गप्पा मारता आलेल्या नव्हत्या. तर मग ती त्यासाठी आलेली होती. छान मग आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या. आणि मग आईने तिला फराळाचं वगैरे दिलेलं होतं. मी छान चहा ठेवलेला होता आल्याचा, कारण सर्दीने तर मी ऑलरेडी खूपच जाम झालेली होती. माझा आवाज पण निघत नव्हता. पण तरी पण आम्ही खूप दिवसांनी भेटतो, वर्षातून फक्त 2 वेळेस. मग त्यामुळे इकडच्या तिकडच्या आमच्या खूप गप्पा गोष्टी होतात. मग त्यानंतर ती निघालेली. तर ती गेल्यानंतर आमच्या इकडे म्हणजे नाशिकमध्ये इतका जोरात पाऊस झाला, बापरे, म्हणजे जवळजवळ रात्रभर पाऊस पडतच होता. तर पावसाने तर वैतागूनच गेलेलो आहे. त्यानंतर मुलांना खायची होती पावभाजीची. तर उमाने छान पाव आणि बटर आणून दिलं. मग मुलांना छान गरमागरम पावभाजी बनवून दिली. त्यानंतर सकाळीच चक्षुता पुण्याला जायला निघालेली होती. तर तिचे स्कूबी आणि कोको दोघं पण खिडकीतून वाकून विवानला बघत होते. तर विवानने पण त्यांना छान बाय वगैरे केलं. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.